नमस्कार. आपण पाहत आहात धैर्यशील टाइम्स. आज अशी एक सत्य घटना जाणून घेणार आहोत जे आपलं मन हेलावून टाकणार आहे. वहिनी म्हणजे आई समान, पण एका गावानेच ही परंपरा मोडून एक समाजाला नवा संदेश दिला आहे. 3 महिन्याची गर्भवती विधवा आणि तिच्याच दिराने तिच्याशी लग्न केलं. हे प्रेम होतं का, की जबाबदारी, की समाजाला दिलेलं एक मोठं उत्तर? आज आपण पाहणार आहोत अशी एक सत्य घटना जी आहे नांदेड जिल्ह्यातील भारसवाडा या गावची. एक साधं, शांत आणि प्रेमळ कुटुंब होतं. सतीश धनोरे. सतीश धनोरे हा मुलगा मेहनती होता, प्रामाणिक होता आणि कुटुंबावर जीव ओवाळून टाकणारा होता. मच्छी व्यवसाय करून तो आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होता. काही महिन्यापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं शीतल सोबत. दोघांचं आयुष्य खूप सुंदर सुरू होतं आणि त्यात अजून एक आनंदाची बातमी होती. शीतल शीतल म्हणजे 3 महिन्याची गर्भवती राहिली. पण म्हणतात ना, की नियती पुढं कधी कुणाचं काही चालतं का? एक दिवस काय झालं, सतीश मच्छी विकायला गेला होता, पण तो घरी परत आलाच नाही. सतीशचा अपघात झाला होता आणि सतीशचा मृत्यू झाला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. शीतलचं आयुष्य अंधारात गेलं. पोटात 3 महिन्याचं बाळ आणि डोळ्यासमोर होतं उद्ध्वस्त होणारा संसार. शीतल पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. आता पुढं काय? एक तरुण विधवा, समाजाचे प्रश्न, लोकांचे टोमणे आणि एक बाळ ज्याला वडिलांची सावलीही मिळणार नव्हती. घरच्यांनाही काही सुचत नव्हतं. तेव्हा गावात एक चर्चा सुरू झाली. गावातील सरपंच आणि काही ज्येष्ठ लोकांनी एक वेगळा विचार मांडला. शीतलचं आयुष्य वाचवायचा. शीतलचं जर आयुष्य वाचवायचं असेल तर तिचं लग्न घरातच व्हायला हवं. आणि मग नाव समोर आलं ते सतीशचा भाऊ राजेश याचं. सुरुवातीला सगळ्यांना मोठा धक्काच बसला, कारण वहिनी म्हणजे आई समान असते अशी परंपरा आहे. पण ही वेळ परंपरेपेक्षा मोठी होती. राजेशने मोठा निर्णय घेतला. मी शीतलचा हात धरतो, तिच्यासाठी नाही तर माझ्या भावासाठी आणि त्या बाळासाठी. हा प्रेमाचा नव्हे तर जबाबदारीचा निर्णय होता. गावकऱ्यांनीही पाठिंबा दिला आणि साध्या पद्धतीने दोघांचं लग्न लावून दिलं. हे लग्न फक्त 2 व्यक्तीचं नव्हतं, तर एका स्त्रीच्या आयुष्याला दिलेला नवा जन्म होता. राजेशने आपल्या भावाच्या शेवटच्या निशाणीला अनाथ होऊ दिले नाही. आजच्या काळात जिथे लोक नात्यांना तोडतात, तेथे या गावाने एक नातं वाचवलं. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारचं लग्न समाजात योग्य आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा खऱ्या गोष्टींसाठी धैर्यशील टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.